तुमच्या आरोग्याबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। डॉक्टरांच्या माध्यमातून गंभीर सूचना सर्व लोकांना आली आहे। तुमच्या आहारामधीलच असे काही पदार्थ तुम्ही दररोज खात आहात ज्यामुळे तुमची कंबर दुखू लागल्या, सांधे दुखू लागलेत, गुडघे दुखू लागलेत, नसामध्ये सारखंच तुमच्या दुखू लागलंय, चक्कर सतत तुम्हाला मारू लागल्या, कमजोरी वाटू लागले, अशा प्रकारचे गंभीर आजार तुमच्या शरीरामध्ये घर करून या ठिकाणी बसू लागलेत। कोणी विचार सुद्धा केला नसेल की आपल्या आहारामधीलच असे काही पदार्थ आहेत जे दररोज तुम्ही आता खात आहात, त्यामुळे तुम्हाला गंभीर असे आजार आता होऊ लागलेत। कंबर दुखते, गुडघे दुखते, नसा दुखण्याचा प्रॉब्लेम आहे, शरीरातून काही केल्याने कमजोरी जातच नाही, उठताना बसताना हाडामधून कटकट असा आवाज येतोय, नसामध्ये सारखंच या ठिकाणी दुखू लागले। परंतु हे आजार का होत आहेत याकडे कोणीच आतापर्यंत लक्ष देत नाही। फक्त औषध गोळ्या खाता आणि दवाखाना करता, परंतु या ठिकाणी औषध गोळ्या खाल्ल्याने महिना 2 महिन्यांनी परत हेच आजार तुम्हाला जास्त वाढू लागतात। त्यामुळे आता हे आजार खूप जास्त वाढू लागलेत। ज्यावेळी हे आजार खूपच वाढलेलं डॉक्टरांनी पाहिलं त्यावेळी डॉक्टरांच्या लक्षात आलं यावर आपण काहीतरी रिसर्च करूया। त्यामुळे 2026 मधील ताज्या वैज्ञानिक संशोधनामध्ये संपूर्ण देशाला आता हादरावून सोडलंय। तुमच्या किचन मधीलच, तुमच्या घरामधीलच असे काही 5 भयंकर पदार्थ लपले आहेत जे दररोज तुमच्या शरीरामध्ये आजारांचं घर या ठिकाणी करू लागलेत। जसे की तुमच्या हाडामधली ताकद या ठिकाणी पूर्णपणे कमी करू लागलेत, सांधे सारखंच यामुळे दुखत आहेत, गुडघे दुखत आहेत, कंबर दुखू लागल्या आणि कमजोरी तर शरीरामध्ये घरच करून बसल्या। आणि सगळ्यात मोठा भयंकर प्रॉब्लेम म्हणजे तुमच्या नसामध्ये दुखण्याचा प्रॉब्लेम या ठिकाणी नक्कीच वाढू लागलाय। तुमच्या हाडामधील कॅल्शियम आता संपत चाललंय। या 5 पदार्थांनी भयंकर आजार तुम्हाला आता व्हायला सुरुवात झाल्या। ते म्हणजे तुम्ही आहारामध्ये खात असलेले गंभीर असे 5 पदार्थ तुम्ही आजपर्यंत विचार सुद्धा केला नसेल की आतापर्यंत तुम्हाला नसामध्ये दुखण्याचा प्रॉब्लेम का होऊ लागलाय। तुम्ही फक्त आता दुखतंय म्हणून औषध गोळ्या घेता, परंतु आता नसामध्ये दुखण्याचा प्रॉब्लेम का होऊ लागलाय, कंबर दुखीचा, गुडघे दुखीचा, कमजोरीचा प्रॉब्लेम का होऊ लागलाय, हाडामध्ये कटकट आवाज येण्याचा प्रॉब्लेम का सुरू झालाय, तर तुमच्या घरामध्ये असणारे असे काही लपलेले पदार्थ आहेत जे तुम्ही दररोज तुमच्या आहारामध्ये घेत आहात। तुम्हाला वाटत असेल कोणते पदार्थ आहेत ते तुम्हाला एक एक करून पुढे आम्ही लगेच सांगणार आहे। त्याबद्दल तुम्हाला अजिबात कल्पना सुद्धा आलेली नाही, परंतु तुमच्या हाडांची ताकद दिवसेंदिवस हेच पदार्थ या ठिकाणी संपू लागलेत असं डॉक्टरांचं आता स्पष्टपणे म्हणणं आहे। त्यामुळे या पदार्थामुळे गुडघे दुखू लागलेत, कंबर दुखू लागल्या, सांधे दुखू लागलेत, चक्कर मारू लागल्या, पायामध्ये ताकदच उरलेली नाही। तुम्हाला वाटतं हे वयामुळे होत असेल, वय वाढलं त्यामुळे तुम्हाला होत असेल, परंतु डॉक्टरांनी आता स्पष्टपणे तुम्हाला सांगून टाकले वयामुळे तुम्हाला अजिबात असं होत नाही। नसा दुखण्याचा प्रॉब्लेम, कंबरदुखी, गुडघेदुखी, आपल्या शरीरामध्ये कमजोरी जाणं हे तुम्हाला वयामुळे कधीच होत नसतं, हे तुम्ही कायम लक्षात ठेवा। तुमच्या ताटातल्या, तुमच्या आहारामधीलच असे काही पदार्थ या ठिकाणी आहेत ज्यामुळे तुम्हाला एक गंभीर आजार होऊ लागलेत। आता 2026च्या या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्च आणि फेब्रुवारी या 2 महिन्यामध्ये देशातील आता मोठ्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मदतीने एक मोठं संशोधन या ठिकाणी करण्यात आलंय। या संशोधनामध्ये जवळपास या ठिकाणी 3000 वयस्कर लोकांच्या हाडांची चाचणी देखील करण्यात आल्या, रक्ताच्या चाचण्या देखील करण्यात आल्या। त्यावेळी तपासणीमध्ये एक आता अतिशय अंगावर काटा आणणारी गोष्ट समोर आल्या, ती म्हणजे वयाच्या 60 पार झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला हा प्रॉब्लेम येऊ लागलाय। ते म्हणजे गुडघे दुखू लागलेत, काहींची कंबर दुखत्या, काहींची नसा दुखण्याचा प्रॉब्लेम आहे, हाडामध्ये अजिबात ताकद नाही, कमजोरी वाटू लागल्या। त्यामुळे या ठिकाणी 3000 लोकांच्या हाडावर डॉक्टरांच्या मदतीने आता संशोधन करण्यात आले, चाचण्या या ठिकाणी करण्यात आलेत, त्यांचे रक्तलघवी या ठिकाणी चेक करण्यात आले। त्यावेळी असं लक्षात आलंय की तुम्ही तुमच्या आहारामध्ये आता असे काही पदार्थ खात आहात ज्यामुळे तुम्हाला एक गंभीर आजार आता उद्भवू लागलेत। जर हे पदार्थ तातडीने आत्ताच्या आता बंद केलं नाही तर पुढच्या या ठिकाणी आता 2 ते 3 वर्षानंतर तुम्हाला चालायला मुश्किल होईल, पाय गळून पडतील, तुमच्या पायामध्ये ताकदच उरणार नाही। एकदा का पायातील ताकद गेली की चालणं बंद होतं, तुम्हाला तुमच्या घरातील लोक सुद्धा बंद या ठिकाणी किंमत द्यायला बंद होतील, कारण एकदा का घरामध्ये पडून राहिलं तर तुम्हाला कोणी सुद्धा किंमत देणार नाही, हे लक्षात ठेवा। तुम्हाला बाथरूमला जाता येणार नाही। त्यामुळे असे 5 पदार्थ कोणते डॉक्टरांच्या मदतीने सांगितलेत तुम्ही आता एक वेळ कचऱ्यात फेकून द्या, परंतु या पदार्थांना हात सुद्धा लावू नका, अशा प्रकारची सक्त सूचना आल्या।
आता आम्हाला या ठिकाणी या पदार्थाबद्दल माहिती नव्हतं. आमच्या सुद्धा घरामध्ये वयस्कर लोक भरपूर राहतात. वयस्कर लोक म्हणजे आमच्या घरामध्ये आजोबा आहे, आमची आजी आहे, या ठिकाणी आमचे काका वगैरे वयस्कर लोक आहेत, ते सुद्धा हे पदार्थ खात होते आणि त्यांना सुद्धा हेच प्रॉब्लेम येत होते. कुणाची कंबर दुखत्या, कुणाच्या नसा दुखतात, कुणाच्या पायामध्ये ताकद राहत नाही, चक्कर मारू लागते, कुणाची कमजोर जाणवते. त्यामुळे आता आमच्या आजोबांची सुद्धा यामध्ये टेस्ट करण्यात आली आणि टेस्ट केल्यानंतर आम्हाला आता लक्षात आलं आहे. त्यामुळे तुम्ही एका वहीच्या पानावर लिहून ठेवायचे हे पदार्थ आता कोणते आहेत, सकाळी आपण काय खातो, दुपारी काय खातो, या ठिकाणी आपण काही सुद्धा या ठिकाणी आतापर्यंत डोक्यात घेतलं नाही. फक्त आम्हाला आजार झालेत, दुखतंय आमचं असंच तुम्ही म्हणत असता. परंतु पहिल्यांदा आपण पाहूया 5 पदार्थ कोणते बंद करावे लागतील. त्यानंतर तुम्हाला नसा दुखण्याचा, कंबर दुखीचा आणि गुडघेदुखीचा 100% या ठिकाणी फायदा करून देणारा आयुर्वेदिक डॉक्टरांनी काय काय उपाय सांगितलेत हे देखील सांगणार आहे. बघा, आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता आम्हाला सांगितलं की आता महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर फक्त सकाळी या ठिकाणी या झाडाचं ही जर 2 पाने खाल्ली तर तुम्हाला कंबरदुखी, गुडघेदुखी, नसा दुखणे जे काय प्रॉब्लेम आहेत तर ते 100% पूर्ण होणार आहेत. एका कर्नाटक राज्यामधील आता आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता यावर उपाय सांगितला आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही डॉक्टरांना ज्यावेळी विचारलं की आमचे हाडे ठिसूळ का व्हायलेत, आमचं वय झाले त्यामुळे ठिसूळ व्हायलेत का, हाडे आता आम्हाला एकदम लोखंडासारखी मजबूत करायचे आहेत, यासाठी काय केलं पाहिजे. आता डॉक्टरांनी आम्हाला जे सांगितलं ते आतापर्यंत कोणी सुद्धा सांगितलं नव्हतं, ते तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर आम्ही डॉक्टरांना प्रश्न विचारला. आम्ही सकाळी उठल्या आमच्या हाडामधून कटकट असा आवाज या ठिकाणी सारखंच येतोय. आमच्या हाडामधलं वंगण संपलंय की काय, कंबरासारखी दुखत्या, गुडघे दुखताय, सांधे दुखताय आणि या ठिकाणी नसामध्ये दुखण्याचा प्रॉब्लेम वाढलाय, तर तो कायमचा आता या ठिकाणी 100% आमचा बंद करायचा आहे. यावरती उपाय सांगा. डॉक्टरांनी यावर 2 उपाय सांगितलेत. आता एक झाडाची 2 पाने तुम्हाला सकाळी उठल्या अनुष्यापोटी खायचं आहे. परंतु हा झाला दुसरा प्रश्न. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांनी हे सुद्धा सांगितलंय की आता तुम्हाला हे सर्व काही दुखण्याचा प्रॉब्लेम आहे, याचं एकमेव कारण म्हणजे आता या ठिकाणी डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले 5 पदार्थ असे आहेत जे तुम्हाला शत्रू सध्याला बनलेत. एक वेळ कचऱ्यामध्ये फेकून द्या, परंतु अजिबात या ठिकाणी पदार्थांना आपल्या आहारामध्ये घेऊ नका सांगितलंय. कोणते 5 पदार्थ आहेत लवकर सांगा. तुम्हाला लगेचच 5 पदार्थ सांगणार आहे, परंतु तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघावे लागेल, कारण या 5 पदार्थापैकी शेवटचे 4 नंबर 5 नंबरचे पदार्थ आहेत ते तुमच्या कंबरदुखी, गुडघेदुखी, नसादुखी या ठिकाणी तुम्हाला गंभीर आजार पोचवत आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला माहित सुद्धा असेल जुन्या काळातील लोक या ठिकाणी 90 वर्ष, 100 वर्ष, 120 वर्ष जगायची, 4-5 भाकरी खायचे आणि तंदुरुस्त राहायचे. त्यांना या पदार्थाबद्दल काही सुद्धा माहित नव्हतं. परंतु जसं आता जग पुढे चाललंय तसं या ठिकाणी आता या आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या माध्यमातून आता या ठिकाणी आता 3000 लोकांच्यावर टेस्ट करण्यात आल्या, त्यांच्या हाडांची चाचणी करण्यात आल्या, त्यांचं रक्त लगवी चेक करण्यात आले, ज्यामुळे तुमच्या आजारावर नेमकं धोका कोणते आता पदार्थामुळे ठरत आहे, त्यामुळे आजार का वाढतायत. त्यामुळे तुमचं महत्त्वाचं काम बाजूला ठेवा आणि अगदी 2 मिनिटे सर्वांनी ते लक्ष देऊन बघा. एक एक करून सर्व पदार्थ तुम्हाला सांगणार आहे. अर्धवट ऐकून सोडू नका, नाहीतर सगळ्यात महत्त्वाचे शेवटचे 4 नंबरचे आणि 5 नंबरचे पदार्थ तुम्ही विसरचाल. ते तुमच्या हाडांसाठी आता सगळ्यात घातक आहे, ज्यामुळे नसा दुखण्याचा, कंबरदुखीचा, गुडघेदुखीचा प्रॉब्लेम जास्त आजकाल उद्भवू लागला आहे. त्यामुळे शेवटचे 4था नंबर आणि 5वा नंबर पदार्थ ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. 2 मिनिटांचं महत्त्वाचं काम बाजूला ठेवा. आता बघा, पहिला पदार्थ सांगत आहे. सकाळी उठल्या काय करतात लोक, सर्वजण आपण ब्रश करतो आणि ब्रश केल्या काय करतो, पहिला पदार्थ या ठिकाणी खायला सुरुवात करतो. तुम्ही सुद्धा या ठिकाणी पहिला पदार्थ नक्कीच खात असणार आहे, ती म्हणजे सर्वांनी लक्षात ठेवा, इथून पुढे अजिबात या पदार्थाला तुम्ही धक्का सुद्धा लावायचा नाही आहे. तो म्हणजे सर्वांनी आता काळजीपूर्वक लक्षात ठेवायचा आहे. यामुळे तुमच्या हाडामधील कॅल्शियम आपोआप या ठिकाणी आता कमी होऊ लागलंय. आता चहा आणि बिस्किट. आता तुम्हाला वाटत असेल की आता चहा आणि बिस्किट मग काय होतंय, लक्षात ठेवा, दररोज 1 कप चहा पिताय, बिस्किट खाताय, यामुळे तुमच्या हाडामधील कॅल्शियम दररोज थोडं कमी होऊ लागले. एक वेळ अशी येईल की तुमच्या पायातील ताकद यामुळे निघून जाईल, तुम्हाला चालता सुद्धा येणार नाही.
त्यामुळे वयाच्या 50 वरील जर तुम्ही असाल तर आत्ताच्या आता दुधामधील पांढरा चहा या ठिकाणी आता बंद करा। ज्यावेळी आपण काळा चहा पितो तर ते तुमच्या आरोग्यासाठी चांगलं असतं, परंतु आता आपण पांढरा जर चहा पिला आणि त्यासोबत बिस्किट जर खाल्लं तर हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे। दुसरा पदार्थ या ठिकाणी सांगणार आहे, तिसरा पदार्थ सांगणार आहे, चौथा पदार्थ सांगणार आहे, पाचवा पदार्थ सांगणार आहे। यामधला शेवटचा चौथा आणि पाचवा पदार्थ ज्यामुळे तुमच्या हाडामधील ताकद कमी होऊ लागल्या, तुमची सांधेदुखी गुडघेदुखी वाढू लागल्या, तुमच्या नसामध्ये दुखण्याचा प्रॉब्लेम वाढतोय, त्यामुळे शेवटचा पदार्थ पाहण्यासाठी अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुमच्या आरोग्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आल्या। पुढचा पदार्थ सांगण्यात आलाय तो म्हणजे आपण खाण्याचे तेल खातो। थांबा, या ठिकाणी पुढचे पदार्थ सांगणार आहे, त्यामुळे पुढचं पदार्थ चौथं पाचवं नववीन आहे, 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। आता तेल खाल्ल्याने काय होतं तर सर्वात पहिल्यांदा तुमचं कोलेस्ट्रॉल वाढतं, त्यानंतर तेल खाल्ल्याने आपल्या हाडामधील कॅल्शियम कमी होतं। या ठिकाणी हाडामधील कॅल्शियम कमी झालं तर गुडघेदुखी कंबरदुखी यामुळे प्रॉब्लेम होऊ लागतो, नसा दुखण्याचा प्रॉब्लेम वाढू लागतो। लक्षात ठेवा, पहिले लोक काय करायचे, शेंगदाणा असायचं घाण्यात जाऊन तेल काढायचे, करडईचे तेल काढायचे, सूर्यफूल त्या ठिकाणी पेरायचे, करडई पेरायचे आणि त्यामधून तेल काढून पहिले लोक खात होते आणि त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगलं राहायचं। परंतु 2026च्या नवीन संशोधनामध्ये आता स्पष्टपणे डॉक्टरांच्या माध्यमातून सांगण्यात आले की आता चांगलं रिफाइंड तेलामध्ये जेवण बनवतात त्यांच्या हाडांची घनता 30% कमी झाल्या। 30% म्हणजे भयानक आहे, हे लक्षात ठेवा। तुमच्या हाडामधील जवळपास आता 1/4 भाग या तेलामुळे जात आहे, म्हणजे कमजोरी गुडघेदुखी आणि यामुळेच वाढत आहे। मग कोणतं तेल चांगलं आहे जे तुमच्या आरोग्यासाठी आता एकदम चांगलं असेल तर ते तेल कोणतं आहे ते तुम्हाला लगेच पुढे सांगणार आहे। परंतु तिसरा पदार्थ या ठिकाणी सांगण्यात आलाय, त्यानंतर तुम्हाला चौथा आणि पाचवा पदार्थ सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या हाडामधील पूर्णपणे कॅल्शियम त्या पदार्थामुळे जाऊ लागले, सांधेदुखी कंबरदुखी त्या ठिकाणी प्रॉब्लेम वाढू लागलेत। तिसरा पदार्थ सांगण्यात आलाय तोही तुम्ही आता पदार्थामधून काढून टाकायचा आहे, ती म्हणजे आपण हॉटेलमध्ये गेल तर कुठेतरी वगैरे रोटी खातो, म्हणजेच मैद्याचे पदार्थ आपण खात असतो। लक्षात ठेवा, या ठिकाणी आता कोणाला तुम्हाला माहिती सुद्धा नसेल तर आता मैदा कसा बनवला जातो तर गव्हामधील जे काय 99% चोथा असतो तर तो चोथा बाहेर काढून त्याला दळून आणलं जातं, ज्यामध्ये अजिबात ताकद राहत नाही। अशी मैद्याची तुम्हाला चपाती या ठिकाणी दिली जाते, त्या ठिकाणी मैद्याची या ठिकाणी भाकरी दिली जाते, म्हणजेच रोटी दिली जाते, तर ते आपोआप या ठिकाणी तुम्ही बंद करायला पाहिजे। त्यामुळे लक्षात ठेवा, तिसरा पदार्थ मैद्याचे पदार्थ आता खायचं तुम्ही बंद करायचं आहे। चौथा आणि पाचवा पदार्थ तुम्हाला आता सांगणार आहे, सर्वांनी आता इथून पुढे लक्ष द्यायचं आहे। चौथा पदार्थ आहे तो म्हणजे साखर। अजिबात साखरेला हलक्यात घेऊ नका। तुम्हाला वाटत असेल साखर आम्ही अजिबात खात नाही, तर लक्षात ठेवा, बेकरीमध्ये आपण फरसाणा खातो, बडंग खातो, त्यामध्ये थोडासा गोडवा असतो, तुम्हाला पण माहित आहे, आणि त्यामुळे आजकाल जे पोहे खातात त्यामध्ये सुद्धा साखर टाकली जाते। आपल्या घरातील त्या ठिकाणी पोहे वेगळे, परंतु सर्रास लोक आता बाहेरचे पोहे खातात, त्यामुळे त्या पोहेमध्ये सुद्धा या ठिकाणी आता साखर टाकली जाते आणि गंभीर स्वरूपाचा आजार त्यामुळे प्रदान करते। कॅल्शियम मॅग्नेशियम या ठिकाणी शरीरामधून या ठिकाणी कुठून येतं तर तुमच्या दातामधून येतं, आणि ज्यावेळी साखर जास्त खातो त्यावेळी दात लवकर पडतात, हाडे या ठिकाणी लवकर मोडून पडतात। त्यामुळे 2026च्या नवीन संशोधनामध्ये असं सांगण्यात आले, रोज 3 चमचेपेक्षा जास्त साखर खाणाऱ्या लोकांना ऑस्टिओपायसिसचा धोका 40% ते 45% वरती वाढतो। त्यामुळे पांढरी साखर फेकून द्या, त्याऐवजी काळं या ठिकाणी आयुर्वेदिक जो गुळ असतो तर तो या ठिकाणी तुम्हाला आता खायला आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले। पाचवा पदार्थ तो सांगितलाय तो म्हणजे बाहेरील या ठिकाणी पॅकेट बंद पदार्थ, जसं की स्प्राईट असेल किंवा एखादं या ठिकाणी पॅकेट बंद असलेलं जे पॅकेटमध्ये बंद केलेलं असतं ज्यामध्ये हवा लागत नाही, तर असे पदार्थ 6-7 महिन्यापूर्वी बंद केलेले पॅकेटमध्ये असतात, तर ते खाऊ नका असं डॉक्टरांच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।